सलग तिसऱ्या दिवशी मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली। हवेचा गुणवत्ता निर्देशांक 150 वर। खोकला, ताप आणि त्वचेच्या आजारामध्ये मोठी वाढ। मुंबईतील कोळीवाड्यांमधील पहिला एसआरए प्रकल्प रद्द। कोळीवाड्यांच्या सीमांकनाचं काम पूर्ण होईपर्यंत प्रकल्प रद्द केल्याचा लेखी आदेश जारी। राज्य सरकारच्या आदेशाची तब्बल 1.5 वर्षांनी अंमलबजावणी। ठाण्यामध्ये कोरोनाचा शिरकाव। JN1च्या व्हेरिएंटचे नवे रुग्ण आढळले। आतापर्यंत ठाण्यामध्ये JN1 व्हेरिएंटचे एकूण 5 रुग्ण आढळले। पुण्यातील पाषाणमध्ये थंडीचा पारा 9.7 डिग्री सेल्सिअसवर। उत्तरेमध्ये होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे वातावरणात गारठा वाढला। विदर्भ आणि मराठवाड्यात डिसेंबर अखेरपर्यंत थंडी राहणार। स्वच्छतागृहांविषयी नागरिकांना परिपूर्ण माहिती उपलब्ध होण्यासाठी टॉयलेट सेवा ॲप आणि या ॲपद्वारे शहरातील कोणत्याही ठिकाणचं स्वच्छतागृह शोधण्यासाठी नागरिकांना मदत होणार। पुण्यातील केंद्रीय सरकारी यंत्रणांच्या सर्वेक्षणानंतर 72 गावं धोकादायक दरड प्रवण क्षेत्रात असल्याचं घोषित आणि त्यापैकी 44 गावांमध्ये उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्हा प्रशासनाला प्रस्ताव। पीएमपीएमएल कडून तिकीट तपासणी पथकाकडून कडक कारवाई। दररोज 3 ते 3.5 हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई। 1.25 कोटींचा दंड वसूल। मालवण समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। सिंधुदुर्ग किल्ल्यावरही मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल। मालवणातील स्कुबा डायव्हिंग आणि पॅरालिसेलिंगला पर्यटकांची पसंती।